लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीनंतर आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल म्हणजे 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यात त्यांची एकूण संपत्ती किती आहे याचं प्रतिज्ञापत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। त्यानुसार सुनेत्रा पवारांची आता एकूण संपत्ती किती आहे, लोकसभा ते आताची विधानसभेची पोटनिवडणूक या 2 वर्षात सुनेत्रा पवारांची संपत्ती एकूण किती कोटी रुपयांनी वाढली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। लोकसभा निवडणूक एप्रिल 2024 मध्ये झालेली होती। त्यानंतर जून 2024 मध्ये राज्यसभा निवडणूक झालेली होती। लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडे रोख रक्कम 3,96,450 रुपये इतकी होती। तर आता होणाऱ्या बारामतीच्या पोटनिवडणुकीत त्यांची एकूण रोख रक्कम त्यांच्याकडे 9,75,600 इथपर्यंत त्यात वाढ झालेली आहे। त्यांच्यात बँकेतील ठेवी जून 2024 पर्यंत 2,97,76,180 रुपये इतके होते। तर एप्रिल 2026 म्हणजे आतापर्यंत त्यांच्या बँकेतल्या ठेवींमध्ये वाढ होऊन 10,58,78,160 रुपये इतक्या त्यांच्या बँकेतल्या ठेवी वाढलेल्या आहेत। त्यांचे शेअर्स आणि बॉन्ड्स जून 2024 पर्यंत 15,79,610 इतके होते। तर एप्रिल 2026 पर्यंत त्यात वाढ होऊन 20,14,610 रुपये इतके झालेले आहेत। म्हणजे साधारण 5 लाखांनी त्यांच्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे। त्यांनी विमा आणि योजनांमध्ये जे इन्व्हेस्ट केलेले आहेत, जे पैसे टाकलेले आहेत, ते एप्रिल जून 2024 पर्यंत 57,76,877 इतके होते। तर त्यात घट होऊन आता एप्रिल 2026 पर्यंत ते 21,95,767 इथपर्यंत झालेले आहेत। याचबरोबर वैयक्तिक किंवा संस्थांना जे कर्ज देण्यात येतं ते किती कर्ज सुनेत्रा पवारांनी दिलेलं होतं, एप्रिल जून 2024 पर्यंत 2,31,02,181 रुपये इतकं कर्ज त्यांच्याकडे येणं होतं। लोकांना त्यांनी जे दिलेलं होतं ते त्यांना परत मिळणार होतं। तर एप्रिल 2026 पर्यंत हे 1,82,05,000 इथपर्यंत झालेलं आहे। म्हणजेच याच्यात घट झालेली आहे। त्यांच्याकडे एकूण किती किमतीची वाहनं आहेत, तर एप्रिल जून 2024 पर्यंत सुनेत्रा पवारांकडे 10,70,000 रुपये किमतीपर्यंतची वाहनं होती। आता त्यात वाढ होऊन 49,09,526 पर्यंत किमतीची वाहनं आता त्यांच्याकडे आहे। एप्रिल जून 2024 पर्यंत सुनेत्रा पवारांकडे किती किमतीचं सोनं, चांदी आणि हिरे होते, तर 34,39,569 रुपये इतकं त्यांच्याकडे सोनं, चांदी आणि हिरे होते। तर आता त्यामध्ये सुद्धा वाढ होऊन 2,92,34,820 रुपये इथपर्यंत त्याची किंमत गेलेली आहे। याचबरोबर त्यांना मिळणारं व्याज हे एप्रिल जून 2024 पर्यंत 6,05,18,116 इतकं होतं। तर एप्रिल 2026 पर्यंत त्यात सुद्धा वाढ होऊन 6,96,67,095 रुपये इथपर्यंत गेलेला आहे। याचबरोबर ह्या सगळ्यात सुनेत्रा पवारांवर एकूण आता किती कर्ज आहे, तर जून 2024 पर्यंत सुनेत्रा पवारांवर 12,11,12,374 रुपये इतकं कर्ज होतं। तर एप्रिल 2026 पर्यंत 20,02,751 रुपये इतकं त्यांच्यावर कर्ज आहे। म्हणजे 2024च्या तुलनेने एप्रिल 2026 पर्यंत म्हणजे आतापर्यंत त्यांच्यावर असलेल्या कर्जामध्ये घट झालेली आहे। म्हणजे त्या कर्जाची फेड झालेली आहे। आता सुनेत्रा पवारांकडे एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता किती आहे, तर एप्रिल जून 2024 पर्यंत त्यांच्याकडे जंगम मालमत्ता 12,56,58,983 रुपये इतकी होते। तर त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता म्हणजे शेतजमिनी, प्लॉट्स किंवा इतर जमिनीच्या स्वरूपातली जी त्यांच्याकडची प्रॉपर्टी आहे ती 58,39,40,751 रुपये इतकी होती। आता एप्रिल 2026 मध्ये त्यांनी दाखल केलेल्या अर्जात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची जंगम मालमत्ता 23,25,65,578 रुपये इतकी झालेली आहे। म्हणजे याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। तर त्यांची स्थावर मालमत्ता 67,67,12,530 पर्यंत गेलेली आहे। म्हणजे इकडे आपण बघू शकतो की 58 कोटी इतकी स्थावर मालमत्ता 2024 मध्ये सुनेत्रा पवारांची होती। त्याच्यात वाढ होऊन एप्रिल 2026 पर्यंत 67,67,00,000 पर्यंत त्यांची स्थावर मालमत्ता गेलेली आहे। तर जंगम मालमत्ता 12 कोटीवरून 23 कोटी पर्यंत पोहोचलेली आहे। साधारण किती यात डिफरन्स आहे, या मागच्या 2 वर्षांमध्ये किती कोटींनी सुनेत्रा पवारांच्या संपत्तीत वाढ झालेली आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सुनेत्रा पवारांच्या जंगम मालमत्तेमध्ये 10,59,60,00,000
6,595 रुपये इतकी वाढ झालेली आहे. तर त्यांच्या स्थावर मालमत्तेत 9,27,71,779 रुपये इतकी वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे साधारण 10 कोटी आणि 9 कोटी इतकी जंगम आणि स्थावर मालमत्तेत वाढ झाल्याचं दिसतंय. एकूण जर आपण ॲव्हरेज जर काढला, एकूण किती वाढ झालेली आहे या 2 वर्षात, तर 19,96,78,374 रुपये इतक्या त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे. तर सुनेत्रा पवारांची आता एकूण संपत्ती किती आहे, मागच्या 2 वर्षात त्यांच्या संपत्तीत किती वाढ झालेली आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या आकडेवारीविषयी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.